आज दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे आम्ही अन्न त्याग आंदोलनात बसलेलो आहे. कारण आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत. आम्हाला घरकुल मिळत नाही, आम्हाला बऱ्याच ऑफिसला रॅम्प नाही, व्हीलचेअर नाही, पेन्शन 2,500 बऱ्याच व्यक्तींना आली नाही, फक्त 2,500 येते, काय जणांना येत नाही. अशा असंख्य मागण्या आहेत. आणि 2,500 आमचं घर नाही चालत. आम्हाला रोजगार द्या, काम द्या, नोकरी द्या, पेन्शन राहू द्या आम्हाला, पण हाताला काम द्या. 15-20 हजाराचं काम द्या. आम्ही काम करायला सक्षम आहे. आणि आम्ही आंदोलन करायला लागलो की पोलीस आम्हाला नोटीस काढतात. नोटीस काढण्यापेक्षा संबंधित विभागाला नोटीस काढा की ज्या अधिकाऱ्यानं काम केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करा. काय ह्यांना रस्त्यावर उतरायला लागते? आज आमच्या आराध्य देवाच्या आम्ही समोर बसणार होतो आंदोलनाला, पण आम्हाला जबरदस्तीनं करून आंदोलन करून दिलं नाही. आमच्या दिव्यांगांचा मोबाईल काढून घेतला पोलिसांनी. आणि गणेश जाधवनं तर अशी धमकी दिली की आम्ही असे गुंड आलोय, हे गुंड घेऊन आलोय आम्ही SP ला भेटायला. अशा भावनेनं आम्हाला एका माणुसकीच्या नात्यानं बघा. आणि अधिकाऱ्यांनी ठरवलं तर बरेच निर्णय घेता येतील. आपल्या सातारा नगरपालिकेने आम्हाला गाडी बांधून देणार आहे, म्हणजे अधिकाऱ्यांनी काम करायची भावना ठेवली तर होऊ शकतं. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जनला भेटायचं म्हणलं दिव्यांगाला तर इतक्या अडचणी होत्या, माहीतच नाही त्या दिव्यांगाला भेटूच शकत नाही. तिथं संबंधित विभागाचा नंबर लिहिला तर त्या दिव्यांगाला त्याचा फोन करून तिथं समाधान होईल. असे निर्णय घेऊ शकतात जिल्हा अधिकारी, आमचे दिव्यांग आयुक्त. माझ्यावर तर खोटा गुन्हा दाखल केलाय. मी तर म्हणतो मला फाशी देऊन टाका, म्हणजे मी शासनाला कधी काय मागायलाच जायचो नाही. माझ्या आणि माझ्या फॅमिलीचं मला देवा भाऊ फाशी देऊन टाका, म्हणजे मी रोज भांडत बसणार नाही, मी रोडत बसणार नाही. एकदाच फाशी हो, भर चौकात द्या मला, मी पाहिजे तिथं सही करतो, कुठं पाहिजे तिथं फाशी. एकदा काम करायला 10 वेळा सांगायला लागतंय. आज सातारा SP ऑफिसला रॅम नाही, 75 वर्ष झाली. आता होणार आहे, म्हणजे 75 वर्षानं जर आमचा आमदार मंत्री दिव्यांग असता तर झालं असतं. त्यासाठी आम्हाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. राजकीय आरक्षण झालं की आमच्या बऱ्याच मागण्या पूर्ण होत. आज आमदार फंड असतो. आमच्या शिवेंद्र महाराजांनी तर आमदार फंडाचं मंजूर आहेत, 2 गाड्या मंजूर केल्यात, पण प्रशासनानं नाही दिल्या. म्हणजे आमदार आम्हाला देतोय पण प्रशासनाला देण्याची दया नाही. म्हणजे आमदाराने पत्र दिलंय तरी द्यायचं नाही. मग ह्या प्रशासनाला जागा कसं करायचं? त्यासाठी आम्हाला इथं उपाशी बसायला लागते. आम्हाला म्हणलंय की ह्यांना जाग यावी आणि आमच्या सारख्या दिव्यांगाला न्याय द्यावा. आज आमची दिव्यांग महिला अंध आहे, तिला घर बांधून दिलं नाही. अशा अनेक समस्या आहेत, त्या शासनानं सोडवाव्या. या महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान यांनी सोडवाव्या. त्यांनी कलम 2016च आणलं, दिव्यांगाचं अपंगाचं दिव्यांग केलं, पण कायद्यावर रस्त्यावर काही नाही. दिव्यांग म्हणजे वंचितच घटक राहिला. एवढं बोलतो, थांबतो. आज आपल्याला जर पुण्याला जायचं असलं नॉनस्टॉपला तर आम्हाला नंबरला उभं राहायला लागतं. पण तिथं जर मोठा बोर्ड लावला, कलेक्टरने आदेश दिल्यात, 2-3 मीटिंग मध्ये आदेश दिल्यात, पण तिथं मोठा बोर्ड लावला तर दिव्यांगाला आमच्या थांबायला लागणार नाही. बाकीची माणसं कोण बोलणार नाही की बाबा दिव्यांगाला प्रथम पाहत. आमची सीट तर राखीव असती, पण सीट कुठं दिव्यांगाला सहजासहजी मिळत नाही, भांडून घ्यायला लागते. हे व्हायला नाही. स्लीपर कोचला आम्हाला तिकीट चालत नाही, 1-4 पास मिळत नाही. मग ह्यो शासनानं दिला पाहिजे. आज खरं गरज आहे आम्हाला. हात पाय त्याला सगळं देतात, आम्हाला डोळं नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही. ह्याला खरंच वंचित घटक आहे. आज आमची माणसं झोपून नाहीत घरात, त्यांची मस्त याची इच्छा आहे पण झोपून आहेत, त्यांना येऊ शकत नाही. अशा व्यक्तीला तर मिळालंच पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे. आणि करायची ताकद ठेवली अधिकाऱ्यांनी तर सगळं मिळेल. आणि असे बँकेत आमच्या बऱ्याच रॅम्पच नाही, रांगत आम्ही जातो आणि मग आम्हाला स्लिप भरायला लागते. तिथे व्यवस्था पाहिजे. आज आम्ही पेन्शन काढायला सहजासहजी पोचू शकत नाही, ती मिळालं पाहिजे. व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. आणि आमची मागणी काय आहे की आम्हाला मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत. काय? अन्न, निवारा, हेच आम्हाला मूलभूत गरजा आहेत. बाकी आम्हाला काय नको आणि कुणाचं आम्हाला वरच बी नको. आणि या राज्याचे मंत्री आमदार साताऱ्याच्यांनी आमच्यासाठी भांडावं हीच आम्हाला पांडुरंगाकडे आम्ही प्रार्थना करतो.
धन्यवाद.